ऐका ना, आज आपण दुपारी काय जेवायचे ते बघूया. तर ही आहे गरमागरम गव्हाची लुसलुशीत चपाती. तर चला, आज मला प्रचंड भूक लागलेली आहे. तर मी वाढून घेत आहे. तर ताटाला लावले मी चपाती. आता दुसरा पदार्थ काय आहे बघूया. तर आज साधं आणि सिंपल आहे, पण माझ्या आवडीची भाजी आहे. ती भाजी मला प्रचंड आवडते. तर हा आहे पांढरा शुभ्र रत्नागिरी तांदळाचा भात, जो लुसलुशीत आहे. आपण आता प्रमाणात खाऊया. काल एका ताईंनी छान कमेंट केली होती, की तुम्ही जरा प्रमाणात खाता म्हणून सांगता आणि जरासं जास्त वाढून घेता थोडं-थोडं. त्यामुळं मी आता परत आपलं प्रमाणात खायला सुरुवात केलेली आहे. तर चला, आज ही आमटी कशाची बघूया. तर ही आहे अख्खा मसूरची आमटी. हे आहेत बेळगावी अख्खा मसूर, जे चवीला खूप टेस्टी असतात. याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते. तर आपण आज अख्खा मसूरची घरगुती पद्धतीची साधी आमटी बघणार आहोत. तर चला, ताटाला लावलेली आहे आमटी आणि ही आमटी इतकी सुंदर झालेली आहे चवीला. तर चला, आता चौथा पदार्थ काय बघूया. तर ही आहे टोमॅटोची भाजी, जी माझ्या आवडीची भाजी आहे. मला कायम आवडते ही. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि छानपैकी अशी मस्त करायची. मी टोमॅटोची भाजी इतकी आवडते मला खूप. तर चला, शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे ती अजूनही छान होते. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मिळते आणि शेंगदाण्यामुळं आपल्याला प्रोटीन पण मिळते. तर चला, किती छान कलर आलेला आहे ह्याला, लाल असा मस्तपैकी. याचा कटाचं बी प्रमाण खूप छान दिसते. तर चला, हे आपलं खूप छान पद्धतीचं जेवण तयार झालेलं आहे. तर आज आपण जेवूया. थँक यू.